उपस्थित माता बंधू भगिनींनो, आज वडगाव शहरी मतदारसंघातील महायुतीचे कार्यक्षम आमदार सुनील अण्णा टिंगरे यांच्या प्रचारार्थ आपण सर्वजण उपस्थित राहिलात। आत्ताच या अगोदर माझ्या वक्त्यांनी बरचसे या ठिकाणी विश्लेषण केलेलं आहे। मी एवढंच सांगतो, आमचे जगदीश भाऊ मुळीक 5 वर्ष आमदार होते, त्याच्यानंतर सुनील अण्णा टिंगरे आमदार होते। या कार्यकाळामध्ये या खर्डी चंदननगर वडगाव शहरीमध्ये या व्यक्तींनी कधी कुणाला दुखवलं नाही, कधी कुणाला त्रास दिला नाही, कधी कुणाला काय अपेक्षा ठेवल्या नाही किंवा कुणाला त्रास होईल असं वागलं नाही। कारण खानदानी माणूस हा कुणाला त्रास देण्यापूर्वी 10 वेळा विचार करतो, कारण त्याच्या मागे त्याच्या घरातले संस्कार असतात। तो कधीही कुणाला दुखवत नाही, कधी त्रास देत नाही। अशा प्रकारे मी साक्षीदार आहे। सुनील अण्णा टिंगरे असो, जगदीश भाऊ मुळीक असो, यांनी कधीही शब्दांनी कुणाला दुखवलेलं नाहीये। इथलं राजकारणाचा विषय जर पाहिला, कसला दबाव आणि कसली दडपशाही, काय त्या दबावाला आपण संसार करताना 2 टाइम काम कष्ट करून 2 टाइम खाऊन सुखी राहतो। इथे कुणाच्या दबावाची काही तमा बाळगायची नाही। आमच्यासारखे सर्वजण सुनील अण्णा टिंगरेंच्या सोबत आहोत, यापुढेही राहणार आहोत। येत्या 20 तारखेला घड्याळ या चिन्हापुढे आपण मतदान करून 3 नंबरचं बटन दाबून सुनील अण्णांना प्रचंड बहुमताने विजयी करा। या गावचे सरपंच माझे वडील सरपंच होते, त्या काळात असली कुठली सर्व लोक गुन्हे गोंधळाने आज इथं उपस्थित असेल काही जुनी लोक, त्यांना माहिती आहे सर्वांना की त्या काळातलं खराडी कसं होतं। त्याच्यानंतर सत्ता पैसा माज मस्ती ह्या खराडी चंदननगरमध्ये खूप चालवली। ठीक आहे, जनता आता बोलणार नाही, पण येत्या 20 तारखेला मी सांगतो की घड्याळ या चिन्हापुढे बटन दाबून त्या दबावाला दाबून टाकणार आहे। यापुढे दबाव चालणार नाही। इथली जनता सुखी राहिली पाहिजे असं माझं या ठिकाणी मत आहे। तरी आपण सर्वांना विनंती करतो, मी काय जास्त असा भाषण करणारा माणूस नाहीये, तरी चांगल्या उच्च शिक्षित उमेदवार श्री सुनील अण्णा टिंगरे यांना प्रचंड बहुमताने आपण विजयी करावं ही सर्वांना विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो। वडगाव शहरी बदलणार, विकास आणखी गतिमान होणार। घड्याळ या चिन्हासमोरील 3 नंबरचे बटन दाबून आमदार सुनील अण्णा टिंगरे यांना प्रचंड मतांनी विजयी करा।